हाय फ्रेंड, तर आज डे 6चा वर्कआउट. आज अनंत चतुर्दशी आहे. गणपतीची स्थापना झाली ती त्याच्या सेकंड डेपासून मी वर्कआउटला सुरुवात केली आणि आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी आज म्हणजे माझा 6th डे वर्कआउटचा आहे. तर तुम्हा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चालू करूया वर्कआउटचा 6th डे. स्टार्टिंगला थोडं वॉर्मअप, हँडच्या वॉर्मअप करून घ्यायचे. फुल बॉडी स्ट्रेचिंग, फुल कमरेचा एक्सरसाइज, अप्पर साईड, त्यानंतर अल्टरनेटिव्ह टच. मी अल्टरनेटिव्ह टच यासाठी जास्त घेते की ही जी एक्सरसाइज आहे ती वेट लॉससाठी खूप फायदेशीर आहे. आपण जेवढं वर्क म्हणजे जेवढे एक्सरसाइज आपण या पद्धतीने करू अल्टरनेटिव्ह टचने, तेवढा फायदा आपल्या बॉडीला भेटणार आहे. त्यामुळे नंतर साईड टू साईड टू टच याने सुद्धा वेट लॉसला मी असेच जे एक्सरसाइज घेतलेले आहे की ज्याने वेट लॉसला तर फायदेशीर ठरतील. तुम्ही म्हणता रोज एकच का करते, तर ज्या एक्सरसाइज वेट लॉसला फायदेशीर ठरतात त्याच मी माझ्या व्हिडिओमध्ये ॲड करत असते. त्यानंतर सूर्यनमस्कारचे 5 सेट मारायचे. या पद्धतीने कमीत कमी तुम्ही रोज 10 जरी मारले सूर्यनमस्कार रोज, म्हणजे आज 10, उद्या 12, परवा 14 असे करून वाढत जाईल. 21, 20 असे सूर्यनमस्कार तुम्ही मारू शकता, जेणेकरून आपल्या बॉडीला त्याचा खूप जास्त बेनिफिट असतो. सूर्यनमस्कार झाल्यानंतर सिटिंग आसन स्ट्रेचिंग करून घ्यायची बॉडीची. त्यानंतर तिथले आसन. सिटिंग आसनामध्ये सुद्धा साईड टू टच हे सुद्धा 50 मारायचे आहे. आणि वेट लॉसला खूप जास्त फायदेशीर ठरतात. साईड टू टच या पद्धतीने फुल कमरेला आपल्या म्हणजे बाजूच्या साईडला फुल स्ट्रेच होत असतं. त्यानंतर अल्टरनेटिव्ह टच या पद्धतीने फुल स्ट्रेचिंग, तिथले आसन. त्यानंतर अर्धमचंद्रासन या पद्धतीने करायचं आहे. फुल कमरेतून मागे बॅक साईडला बघण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर गोमुखासनमध्ये आपले दोन्ही हँड एकमेकांना टच झाले पाहिजे. या पद्धतीने चेहरा समोर ठेवायचा आहे. त्यानंतर गुडघ्याला डोकं लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज थोडंसं राहिलेलं आहे. त्यानंतर मंडूकासन, श्वास आत बाहेर, फुल 4 ते 5 वेळेस मंडूकासन करायचं आहे. त्यानंतर बॅक साईडला फुल पायाला टच करण्याचा प्रयत्न करायचा. थोडा वेळ थांबायचं आहे. त्यानंतर अप्पर साईड एक्सरसाइज या पद्धतीने 30 सेकंदाचं करायचं आहे. टायमर लावून 30 सेकंद एक एक्सरसाइज करायची. त्यानंतर अशा पद्धतीने मी हे ॲड केलं आहे की जेणेकरून माझे पाठीचा जो मला पाठीला थोडं पेन व्हायचं, त्यामुळे मी हे ॲड केलं आहे. ज्यांना कोणी मला पाठीचा त्रास असेल त्यांनी हे एक्सरसाइज कंटिन्यू चालू ठेवायची आहे. अशा पद्धतीने
स्ट्रेचिंग होती याने. सिरियसली एक्सरसाइज करायची जेणेकरून आपल्याला आपल्या बॉडीला म्हणजे आपल्या स्वतःला सुद्धा सवय होऊन जाते एक्सरसाइज नियमित करण्याची. एक डेचा एक भाग बनवायचा आहे एक्सरसाइज, योगा. अशा पद्धतीने 30 सेकंड कंटिन्यू करायचं आहे. लास्टला थोडं बॉडी स्ट्रेच करून घ्यायची आहे या पद्धतीने. फुल स्ट्रेच. त्यानंतर कपालभाती 2-2 मिनटं करायचं आहे. अनुलोम विलोम 2-2 मिनटं सध्या करायचं आहे, म्हणजे चालू आहे वर्कआउट. डे वाईज ते याचं इन्क्रीज करायचं टाईम, 4 मिनटे 6 मिनटे असं. लास्टला मी थोडं भ्रामरी ओंकार जप केला. भ्रामरी कानाला अंगठा हा कानाच्या थोडं पडद्यावर ठेवायचा आणि शांत करून भ्रामरी असा आवाज काढून कंटिन्यू करायचं 2-1 मिनटं. त्यानंतर ओंकार. जेवढा लांब स्वर जाईल त्या पद्धतीने आपल्याला ओंकारचे फायदे असतात. अशा पद्धतीने मी आज डे 6चा वर्कआउट केला आहे. सो भेटूया नेक्स्ट डेला, नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.